पिंजरा पिंजरा रे। नारायणी, आत्ता दार उघड, नाही तर मी दार तोडीन. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नारायणी जेवायला तयार नाहीये, म्हणून जरा बोलवत होती तिला. नाही अरे, कसं आहे, एक वेळ नाही जेवली ती, काही फरक पडेल असं मला वाटत नाही. बरोबर आहे तुझं, काही होणार नाही तिला एक वेळ जेवली नाही तर. पण काल सुद्धा दिवसभर तिने काहीही खाल्लेलं नाहीये, म्हणून जरा काळजी वाटते. एक काम कर ना, तू समजा तुझ्या लाडक्या पुतणीला. तुझं ऐकलं तर बघ. कबीरचं स्वयंपाकघरात असणं त्यांना नाही आवडलं. मग त्यावरून ती तुला बोलली? तुझा काय संबंध? तुला का बोलली ती? अरे मग काय झालं? एवढा कशाला चिडतोयस तू? चूक चूक माझीच होती ना. मी पण बघ ना, बोलण्याच्या नादात घरी आलेल्या पाहुण्यालाच मदत करायला लावली. बरं झालं चिडल्या. मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली ना, की स्वयंपाकघरात असताना ना बाईचं लक्ष सगळीकडे असलं पाहिजे. आय एम सॉरी बेबी, पण तू घाबरू नकोस. मी तुला नाही मारणार. तुला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला मला जावं लागलं ना तरी चालेल, पण मी तुला कधीच नाही मारणार. मला काय भाषणबाजीसाठी हीच येळ सापडली? हा, जो अपायची वेळ झाली आता. नाही, तमाशात वाढलेली आहे ना व लहानपणापासून. तिला जरा खानदानीपणाच्या गोष्टी शिकवायला हव्यात. मिसेस, जास्त बडबड करू नका. तुम्हाला शेवटचं सांगतोय. सुनबाई, ती सुनबाई, तिला लेकीसारखंच वागवा. सून कधी लेक होऊ शकत नाही आणि सासू कधी आई होऊ शकत नाही. हे मूल कुणाचं आहे नारायणी? मी काय विचारतेय? वीर, तू काय बोलतेस नारायणी? हे कसं शक्य आहे? तूच मला सांगितलंस ना, तुमच्या दोघात कधीही शारीरिक संबंध आले नाही. त्यावेळी मी तुझ्याशी खोटं बोलले. अगं कशासाठी? कारण मला तुझी भीती वाटत होती. उगाच तू सगळं हे मनाला लावून घेशील आणि त्या कात्याच्या घरी दळबद्री वीर बरोबर संसार करायला पाठवशील. तू काय बोलतेस? तुला कळतंय का? तुझं वीरवरती प्रेम आहे असं तू मला म्हणालीस, हट्ट धरलास म्हणून तुझं लग्न लावलं मी त्याच्याशी. आणि जरा विचार करून खोटं बोल ना. मला फक्त सांग, हे मूल कुणाचं आहे? मामा प्लीज प्लीज, माझं डोकं दुखतंय. मला नाही ऐकवत आहे तुझा आवाज. प्लीज आपण सकाळी बोलूया ना. चिडचिड करून हा प्रश्न सुटणार नाहीये. खूप समजून उमजून बोलावं लागणार आहे आपल्याला तिच्याशी. ती खोटं बोलतेय. तसंही ती वीरची बायको होतीच ना. हा, पण जर का दुसऱ्या कोणाचं तरी नाव आलं ना, तर तुला बाहेर तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाहीये. मी काय म्हणतो, वीरला आणि आनंदीला कायमचं दूर करण्यासाठी या घटनेपेक्षा दुसरी कुठलीच चांगली घटना नाहीये. संपून टाकूयात त्यांचा संसार. हा, तुझं ऐक. मला नारायणीबद्दल जरा एकटीला विचार करू दे. इतकी वाईट परिस्थिती निर्माण होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. कागद तूच तर नेहमी म्हणतेस ना, आपल्या वाट्याला आलेल्या वाईट परिस्थितीला आपली ताकद बनवली पाहिजे म्हणून. हा, तुझा मला विचार करू दे. तुझा इथून. ठीक आहे.